नमस्कार, पुन्हा एकदा ATN मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। तर उजनी धरणातून आता पाणी सोडायला सुरुवात करण्यात आलेली असल्याची ताजी अपडेट मिळालेली असून त्या अगोदर आपण जाणून घेऊ की जवळपास 2 दिवसापासून जो वीज निर्मिती प्रकल्प बंद होता तो पुन्हा एकदा चालू करण्यात आलेला आहे। या वीज निर्मिती प्रकल्पातून 105 दिवसात जवळपास तब्बल 3.25 कोटी युनिट वीज निर्मिती झाली आहे। महावितरणकडून प्रति युनिट 2 रुपये 80 पैशांनी ही वीज विकत घेतली जाते। यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पाने 9 ते 9.5 कोटी रुपयांची वीज तयार केली आहे। तर उजनीतून कॅनलमध्ये 300 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू असून वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे। तर उजनीत येणारी दौंडकडूनची आवक ही 1653 क्युसेक्स सकाळी होती। कदाचित त्यात वाढ झाल्याची शक्यता असल्याकारणाने आता सध्याला उजनी धरणातून जे काय पाणी सोडण्यात आलेले आहे त्या अगोदर आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करत राहा आणि मिळवत राहा। येथून पुढच्या ताज्या व राजकीय घडामोडींना आपण सुरुवात करणार आहोत। काय कारणास्तव आपण 2 ते 4 दिवस झाल्या बातम्या बंद केलेल्या होत्या। तर उजनी धरणातून आत्ता सध्याला 2000 क्युसेकचा विसर्ग सांडव्यातून सोडण्यात आलेला। हा 2000 क्युसेकचा विसर्ग व या वीज निर्मितीचा 1600 क्युसेकचा असा 3600 क्युसेकचा विसर्ग थेट भीमा नदी पात्रामध्ये मिसळला जात आहे। या विसर्गामध्ये कदाचित वाढ होण्याची टप्प्याटप्प्याने शक्यता असल्याची माहिती मिळत आहे। यापुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बातम्या आवडत असतील तर बातम्यांना निश्चितपणे लाईक करा।